माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ज्या पद्धतीने त्यांचा स्वभाव आहे, मनमिळाऊ स्वभाव आणि युवा नेते आमचे माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, त्यांची जी काम करण्याची पद्धत होती, स्वतःला पूर्ण झोकून देणं काम करण्याची आणि कार्यकर्त्यासाठी अतिशय संवेदनशील. कल्याण डोंबिवलीमध्ये मोठी समस्या आरोग्य सेवेची खूप मोठी समस्या आहे. पाहिजे तशी मोठे हॉस्पिटल्स नाही आहेत किंवा ट्रॅफिकची समस्या खूप जास्त आहे. घनकचरा व्यवस्थापन सुद्धा पाहिजे तसं केलं जात नाही. येणाऱ्या काळामध्ये जो बाजूचा परिसर आहे तिथे मोठा बिझनेस हब झाला पाहिजे. आय-टी पार्क झाले पाहिजेत. बरोबर. 100% समाजकारणच चालू असतं. अच्छा. याच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांचे फीजचे प्रश्न असतील, शाळेमध्ये कॉम्प्युटर असतील किंवा आरोग्य शिबिर असतील, हे सतत कार्यक्रम चालूच असतात. कोर्टामध्ये एकही रस्ता असा तुम्हाला भेटणार नाही. सगळे रस्ते काँक्रीटचे झालेले आहेत आणि रस्ते रुंदीकरण, गटारं असतील, गटारं पॅक करून. इकडची जी तरुण पिढी आहे, त्यांनी राजकारणात यावं असं तुम्हाला वाटतंय का? आणि येण्यासाठी तुम्ही त्यांना काय सांगाल? आमचं प्रेरणा स्रोत आता माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, त्याच्यानंतर माननीय रवींद्र चव्हाण साहेब आणि माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब. आणि शिवसेनेचं भविष्य म्हणजे तुम्ही बघत असाल, माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे ज्या प्रकारे पूर्ण महाराष्ट्राचे दौरे करत असतात आणि त्यांची काम करण्याची जी पद्धत आहे. हाय, हॅलो, नमस्कार. गप्पा-टप्पाच्या नवीन भागात आज आपण भेटणार आहोत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक महेश पाटील साहेब यांना. तर आज आपण त्यांच्याकडून त्यांच्या आतापर्यंतच्या सामाजिक आणि राजकीय प्रवासाबद्दल बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत. नमस्कार साहेब. नमस्कार. तुमचं या पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. तर तुमची सामाजिक आणि राजकीय प्रवासाची सुरुवात कशी झाली? खरं तर राजकारण हा काय माझा पिंड पण नाही, माझा पेशा पण नाही. परंतु समाजकारण करत असताना जेव्हा आपण एखाद्या याच्या ऑफिसमध्ये जो नगरपालिका असेल किंवा कोणती जी अ, प्रशासकीय कामं करायची त्याच्यासाठी राजकीय पाठिंबा हवा असतो. बरोबर. म्हणून मग राजकारणात प्रवेश करून राजकारणात येऊन समाजसेवा करण्याचं मी ठरवलं होतं. अच्छा. आणि मग शिवसेना जॉइन करावी असं का वाटलं? माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ज्या पद्धतीने त्यांचा स्वभाव आहे, मनमिळाऊ स्वभाव आणि युवा नेते आमचे माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, त्यांची जी काम करण्याची पद्धत होती, स्वतःला पूर्ण झोकून देणं काम करण्याची आणि कार्यकर्त्यासाठी अतिशय संवेदनशील असे ते नेतृत्व होते. म्हणून मला त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा झाली. ओके. साहेब, तुम्हाला काय वाटतं, की कल्याण डोंबिवलीत अशा कोणत्या मोठ्या समस्या आहेत? कल्याण डोंबिवलीमध्ये मोठी समस्या आरोग्य सेवेची खूप मोठी समस्या आहे. पाहिजे तशी मोठे हॉस्पिटल्स नाही आहेत किंवा ट्रॅफिकची समस्या खूप जास्त आहे. घनकचरा व्यवस्थापन सुद्धा पाहिजे तसं केलं जात नाही. ह्या अनेक अशा समस्या आहेत. त्यातल्या त्यात आरोग्याची खूप मोठी समस्या इथं मला जाणवते. ओके. पण या समस्यांसाठी काय उपाययोजना आपण करू शकतो? मला वाटतं आपल्या कल्याण डोंबिवलीच्या बाजूला जो परिसर आहे, बऱ्याच मोकळ्या जागा आहेत. त्या जागेवरती के-एम किंवा सायन सारखे मोठे हॉस्पिटल्स झाले पाहिजेत. घनकचरा व्यवस्थापनाची क्षमता वाढवली पाहिजे. सध्या जी आहे ती अपुरी पडते. त्याच्यामुळे ती वाढवली पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण कल्याण डोंबिवलीमध्ये रिंग रोडची व्यवस्था झाली पाहिजे किंवा नाशिकप्रमाणे एखादा बायपास रोड झाला पाहिजे. बरोबर. आणि साहेब, इथले जे रस्ते आहेत, त्या रस्त्यांचे म्हणजे प्रॉब्लेम्स कायमच आहेत. म्हणजे रस्त्यावरचे खड्डे असतील किंवा ट्रॅफिकची समस्या असेल, तर त्यासाठी त्यावर काय तोडगा निघू शकतो? तोच तोडगा आहे. त्याच्यासाठी आपल्याला एक एलिव्हेटेड रोड काढला पाहिजे हं, हं. किंवा रिंग रोड बनवला पाहिजे. अशा सगळ्या केल्या पाहिजे आणि तेव्हाच ट्रॅफिकवरती तोडगा निघेल. येणाऱ्या काळामध्ये खासदार साहेबांच्या माध्यमातून अ, मेट्रोचं काम सुरू आहे. त्याच्यामुळे बऱ्याच प्रमाणावरती रेल्वेवरचा आणि ट्रॅफिकवरचा लोड कमी होईल. बरोबर. आता इथे नवीन पिढीसाठी रोजगाराच्या दृष्टीने काय आपण उपाययोजना करू शकता? येणाऱ्या काळामध्ये जो बाजूचा परिसर आहे तिथे अ, मोठा बिझनेस हब झाला पाहिजे. आय-टी पार्क झाले पाहिजेत. बरोबर. त्याच्यामध्ये इथल्या स्थानिक जे लोक आहेत त्यांना रोजगार मिळून त्यांना एक चांगली संधी निर्माण होईल इथे. बरोबर. साहेब, तुम्ही राजकारणासोबत समाजकारण पण खूप करता. तर त्या तुमच्या समाजकारणाबद्दल पण जरा सांगा? समाजकारण मी पहिलाच सांगितलं तुम्हाला, की राजकारण हा माझा पेशाच नाही. बरोबर, बरोबर. फक्त
आम्हाला असं शिकवलं जातं, की 20% राजकारण आणि 80% समाजकारण केलं पाहिजे. परंतु मला वाटतं आमचं 100% समाजकारणच चालू असतं. अच्छा. याच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांचे फीजचे प्रश्न असतील, शाळेमध्ये कॉम्प्युटर असतील किंवा आरोग्य शिबिर असतील, हे सतत कार्यक्रम आमचे चालूच असतात. अच्छा. तुम्ही साहेब ज्यावेळी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक होता, तर तुमच्यामार्फत अशी कोणती ठोस कामं झाली, जी तुम्हाला सांगावीशी वाटतील? मी पूर्वी या परिसराचा सरपंच होतो 2 वेळेला. अच्छा. त्या काळामध्ये या 2 गावांना जोडण्यासाठी कनेक्टिंग पूल असतील, स्मशानभूमी असतील, अंगणवाडी असतील, असे तुटपुंजे निधीमध्ये सुद्धा ती मोठी कामं केलीत. आणि आता नगरसेवक झाल्यानंतर माझा वॉर्ड तुम्ही जाऊन बघाल तर वॉर्डामध्ये एकही रस्ता असा तुम्हाला भेटणार आहे. सगळे रस्ते काँक्रीटचे हं. झालेले आहेत आणि रस्ते रुंदीकरण, गटारं असतील, गटारं पॅक करून सर्व रस्त्याची कामं जवळ-जवळ 90% झालेली आहेत. ओके. आता पुन्हा तुम्ही नगरसेवक झालात. ते म्हणजे आता संधी मिळाली, परत आमदार झालात. तर या विभागासाठी तुम्हाला काय कोणत्या गोष्टी करायच्या आहेत? ह्याच प्रामुख्याने मला वाटतं या विभागासाठी एखादं सुसज्ज असं हॉस्पिटल पाहिजे. हं. तिथे इथल्या लोकांना काही अडचणी असतील. इथला बराचसा जे लोकं आहेत, मध्यमवर्गीय लोकं आहेत बरोबर. आणि त्यांना इथलं जे प्रायव्हेट हॉस्पिटलची फीस परवडत नाही. मग त्यांना केम किंवा जे-जेलला जाण्यासाठी खूप लांब पडतं आणि सर्व ॲडजस्ट होत नाहीत. बरोबर. म्हणून आपल्या जवळच एखादं असं चांगलं हॉस्पिटल झालं पाहिजे. तिथे तुम्हाला लहान मुलांसाठी इन्क्युबेटर असतील, मोठ्या-मोठ्या शस्त्रक्रिया तिथे झाल्या पाहिजेत, बरोबर. असं मला वाटतं. अ, आता इकडची जी तरुण पिढी आहे, त्यांनी राजकारणात यावं असं तुम्हाला वाटतंय का? आणि येण्यासाठी तुम्ही त्यांना काय सांगाल? अ, तरुणांनी राजकारणात सध्याची राजकारणाची परिस्थिती बघता, मला तरी वाटतं अतिशय वाईट परिस्थिती चाललेली आहे राजकारणामध्ये. तरुणांनी आपल्या करिअरवरती लक्ष दिलं पाहिजे. बरोबर. राजकारण तर होत असतं. राजकारणापेक्षा समाजकारण करावं आणि जास्त करून मला वाटतं स्वतःच्या करिअरकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. बरोबर. येत्या वर्षात तुमच्या म्हणजे तुमचं काय विचार आहे कल्याण डोंबिवलीसाठी? आमचं विजन हेच असणार आहे येणाऱ्या काळामध्ये सर्व एखादा मोठा बिझनेस पार्क, आय-टी पार्क झाला पाहिजे बरोबर. आणि जिथे इथल्या स्थानिक लोकांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. आता बाजूला आमच्या एम-आय-डी-सी आहे. एम-आय-डी-सीमध्ये खूप पोल्युशन होतं. तर ते केमिकल किंवा हॅझार्डस कंपन्या आहेत, त्या जाऊन इथं इंजिनिअरिंग फॅक्टरी आल्या पाहिजेत. त्या जेणेकरून येथील नागरिकांचं स्वास्थ्य खूप चांगलं राहील. आज तुम्ही इथं बघत बघत असाल आजूबाजूच्या परिसरात आपल्या डोंबिवलीमध्ये श्वसन विकाराचे रुग्ण फार वाढलेले आहेत. हो. कारण आपली इथली जी हवामानाची क्वालिटी जी आहे, एअर क्वालिटी अतिशय खराब झालेली आहे. तर ती सुधारली पाहिजे. बरोबर. कारण मध्यंतरी केमिकल कंपन्यांचे 2 वेळा स्फोट पण झाले. बरोबर. तर बरोबर. त्या दृष्टीने अजून म्हणजे आता त्या कंपन्या कमी करण्यासाठी काय म्हणजे काय उपाययोजना चालू आहेत? उपाययोजना त्याच पार्टली एक-एक कंपनीला नोटीस देऊन त्या ठिकाणी इंजिनिअरिंग फॅक्टरी आणली पाहिजे आणि ज्या फॅक्टऱ्या आहेत त्या आत जिथे दुर्गम भागामध्ये लोकवस्ती नाही, तिथे हझार्डस कंपन्या गेल्या पाहिजेत. कारण आपल्याला ज्या हझार्डस फॅक्टरी त्यांची गरज पण आहे. बरोबर. त्या बंद करून चालणार नाही. तर कुठेतरी चालू झाल्या पाहिजेत. हो, हो. पण ते जे लोकवस्तीपासून दूर गेले पाहिजे आणि इथे सर्व इंजिनिअर झालं पाहिजे. बरोबर. साहेब तुम्ही राजकारण, समाजकारण व्यतिरिक्त अजून काय करता? काय नाही का पोट भरायसाठी पण काहीतरी केलं पाहिजे. कारण राजकारणात पोट भरत नाही आमचं ते कोणाकडनं कमिशन वगैरे घेणे याच्या मी पूर्ण विरोधच असतो. बरोबर. त्याच्यामुळे स्वतःचं काम आमचं चालू असतं कन्स्ट्रक्शनचं काम वगैरे करून त्याच्यासोबत राजकारण, समाजकारण दोन्ही चालू असतं. अच्छा. यासाठी तुमचा प्रेरणास्त्रोत कोण आहे? आमचं प्रेरणा स्त्रोत माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे त्याच्यानंतर माननीय रवींद्र चव्हाण साहेब आणि माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आणि प्रामुख्याने आपल्या देशासाठी जे प्रमुख नेतृत्व आहे, ज्यांनी आपल्या हिंदूंना एक आशेचा किरण दाखवलेला आहे, ते माननीय नरेंद्र मोदीजी साहेब. हं. तुम्ही एवढ्या वर्ष म्हणजे एकनाथ शिंदे साहेब असतील, श्रीकांत शिंदे साहेब असतील त्यांच्यासोबत कामं करतायत. त्यांच्यासोबतची काही आठवणी तुम्हाला शेअर करायची वाटते? नाही मी असं जास्त भेटतो पण मी थोडा लाजऱ्या स्वभावाचा असल्यामुळे किंवा मला जास्त बोलता येत नाही त्यांच्यासोबत. अच्छा. म्हणून असं स्पेशल आठवणी काही नाही, परंतु मला एक स्पेशल सांगायला लागेल ज्यावेळेला आमचे मित्र महेशजी गायकवाड यांच्यावरती हल्ला झाला.
त्यावेळेला अतिशय म्हणजे मी भारावून गेलो श्रीकांत शिंदेचं काम बघून. त्याने इथून ग्रीन कॉरिडॉर बनवून त्यांना ठाण्याला ज्युपिटर हॉस्पिटल आणि रात्रीपासून पहाटे 6 वाजेपर्यंत जोपर्यंत ऑपरेशन व्यवस्थित होत नाही, तोपर्यंत खासदार साहेब तिथे उपस्थित होते. म्हणजे एक अतिशय संवेदनशील व्यक्ती म्हणजे कार्यकर्त्यासाठी एवढं काम करणारा नेता मी अजून पाहिला नाही. अरे वाह! खूप छान. तुमचं पुढचं विजन काय आहे? म्हणजे शेवटचा प्रश्न आहे. तुम्ही शिवसेनेचं भविष्य तुम्ही कसं बघताय आणि तुमची दिशा काय असेल? तुमच्या भूमिकेबद्दल काय सांगाल? शिवसेनेचं भविष्य म्हणजे तुम्ही बघत असाल माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे ज्या प्रकारे पूर्ण महाराष्ट्राचे दौरे करत असतात आणि त्यांची काम करण्याची जी पद्धत आहे, आता त्यांच्याकडे हा खाता आहे आपला नगर सार्वजनिक नगर विकास खातं आहे. त्याच्या माध्यमातून ते संपूर्ण राज्याचा विकास करत आहेत आणि त्याच्याच खांद्याला खांदा लावून श्रीकांत शिंदे साहेब सुद्धा काम करत आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांचे दौरे सुरू असतात. ते सुद्धा झोपतच नाहीत. हो. खूप एनर्जेटिक अशी दोन्ही पर्सनॅलिटी आहेत. त्याच्यामुळे पक्षाचं भविष्य खूप चांगलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं स्वबळावरती शिवसेना हा पक्ष एक नंबरचा पक्ष बनेल. ओके. पण तुमचं स्वप्न काय आहे? तुम्हाला पुढे जाऊन काय बनायचंय? मला पुढे जाऊन पक्षाची जबाबदारी देईल ती फार करायला तयार आहे. पक्षाकडनं काही अपेक्षा नसते आमची फक्त. जी जबाबदारी देईल ती जनतेसाठी काम करावंच त्यांच्या माध्यमातून असं वाटतं. ओके. धन्यवाद साहेब. तुम्ही धन्यवाद. खूप पॉडकास्टसाठी खूप वेळ धन्यवाद. दिलात. खूप खूप तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या टीमकडून खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद, धन्यवाद. थँक जय सो श्रीराम. थँक